नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, सामना या वृत्तपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे. ती अशी की संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की केजरीवालांचा पराभव व्हावा की भाजपचा पराभव व्हावा, नेमकी कुणाचा पराभव व्हावा अशी काँग्रेसची इच्छा होती. केजरीवालांचा पराभव होऊन भाजप विजयी व्हावा अशी काँग्रेसची इच्छा होती का, असं साधारणपणे संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. आणि असाच त्यांनी प्रश्न हा काँग्रेसला विचारलेला आहे की काँग्रेसची अशी इच्छा होती का की केजरीवाल यांचा पराभव होऊन भाजपचा विजय व्हावा. ते खरंच संजय राऊत बोलतायत ते खरं आहे की खोटं आहे, योग्य आहे की अयोग्य आहे. आता ह्याचं उत्तर मंडळी असं आहे की संजय राऊत हे किमान यावेळी तरी आणि या बाबतीत तरी या विषयासंदर्भात तरी खरंच बोलत आहेत की काँग्रेसची अशी इच्छा होती की यावेळी केजरीवाल जाऊन काही करून एक वेळ आपली सत्ता येणार नाही तर भाजपची तरी सत्ता यावी, अन्यथा आपल्यासमोर पर्याय काही नसेल. म्हणजे काँग्रेससमोर पर्याय दुसरा कोणताही नव्हता. कारण 4% मतं फक्त काँग्रेसची गेल्या 2 निवडणुकांमध्ये होती, म्हणजे 14च्या 19च्या, आणि ह्यावेळी काँग्रेसची मतं ती 6.5-7% गेली. म्हणजे 2.5-3% काँग्रेसची फक्त मतांमध्ये वाढ झालेली आहे. पण ती 3% वाढ भाजपच्या विजयाला पुरेशी ठरलेली आहे. आणि भाजपच्या आणि केजरीवाल यांच्या मतांमध्ये फक्त साधारणपणे 3-3.5%चाच फरक आहे, फार फरक नाही. त्यामुळे हीच मतं 3% वाढलेली मतं काँग्रेसची ही केजरीवालांना विजयी करू शकत होती. परंतु त्याने काँग्रेसचं मात्र नुकसानच होणार होतं. मुळात नुकसान काँग्रेसचं व्हायचं काय राहिलेलं आहे, दिल्लीमध्ये काँग्रेस 0 होती आणि आहे. मंडळी, गेल्या 10 वर्षामध्ये तरी काँग्रेस दिल्लीमध्ये 0 आहे, 0 आहे. मुळामध्ये 2009 साली 7ही जागावर खासदार हे दिल्लीमध्ये काँग्रेसचे विजयी झालेले होते. 14मध्ये केजरीवालांमुळे, कारण केजरीवाल 14मध्ये निवडणुकीत उभे राहिले, केजरीवालांचे उमेदवार म्हणजे, त्यामुळे काँग्रेसचे सर्व उमेदवार पडले दिल्लीमधले. 19मध्ये तेच झालं. 19मध्ये दिल्लीमध्ये 7ही उमेदवार काँग्रेसचे पराभूत झाले. हे विधानसभेलाही ती स्थिती काँग्रेसची झाली. ह्याचा अर्थ दिल्लीत होणारा पराभव, काँग्रेसचा पराभव हा केजरीवालांमुळेच होत होता, तो भाजपमुळे होत नव्हता. ह्याचं कारण भाजपचे जरी 7 उमेदवार काही 14 निवडून आले, तरी 14 साली निवडून आले असले तरी केजरीवालमुळे यांचे उमेदवार, काँग्रेसचे उमेदवार पडलेले होते. आणि भाजपचे केजरीवालांच्या आधी 7ही उमेदवार निवडून येत नव्हते. काही हक्काच्या जागा या काँग्रेसच्या होत्या. 2-3 जागांवर, 4 जागांवर 7 पैकी उमेदवार काँग्रेसचे निवडून येतच असत. 2 जागा, 3 जागा, 4 जागा, चांदणी चौकात उमेदवार हा काँग्रेसचे निवडून येत असे. अशा अनेक ह्याच्या जागा होत्या, त्या जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येत असत. भाजपचे 3-4 यायचे, कधी भाजपचे 4 तर कधी काँग्रेसच्या 3, कधी काँग्रेसच्या 4 तर कधी भाजपच्या 3, अशा जागा निवडून येत असं दिल्लीमध्ये. पण ते केजरीवाल आल्यापासून काँग्रेस पूर्णपणे दिल्लीमध्ये भुईसपाट झाली. मग काँग्रेस पुन्हा केजरीवालांना संधी का देईल, आणि केजरीवाल काँग्रेसचे काय फायदा करणार होते आणि काय त्यांनी फायदा केला. पंजाबमध्ये काँग्रेस सत्तेवर होती, काँग्रेसला हद्दपार केजरीवालांनी केलं. हरियाणामध्ये ती स्थिती झाली आणि दिल्लीमध्ये काँग्रेस 0 झाली, 0 झाली. ती कुणामुळे झाली, हे सगळं काँग्रेसचं या 3-4 राज्यामध्ये पानिपत झालं. ते कुणामुळे झालं, ते केजरीवालमुळे झालं. जिथे भाजप हा बलवान आहे, मजबूत आहे, तिथे काँग्रेस क्रमांक 2चा पक्ष आहे. उदाहरणार्थ गुजरात घ्या. गुजरात भाजपनंतर गुजरातमध्ये 2 नंबरचा कुठला पक्ष असेल तर काँग्रेसच आहे. मध्य प्रदेशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष कोणता आहे तर काँग्रेस आहे. राजस्थानमध्ये कोणता पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा आहे तर काँग्रेसच आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कुठला पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा आहे
तर काँग्रेस आहे. उत्तर प्रदेशामध्येही काँग्रेसची परिस्थिती एवढी वाईट नाही. वाईट होती हे मान्य आहे. ह्या प्रादेशिक पक्षांमुळे, समाजवादी पक्ष वगैरे इतर जे पक्ष आहेत त्यांच्यामुळे, परंतु तरी देखील आत्ता ती परिस्थिती काँग्रेसची बरी आहे. परंतु कारण तिथे केजरीवाल नाही आहेत. परंतु दिल्ली, पंजाब, हरियाणा इथे मात्र काँग्रेसचं जे पानिपत झालं आणि 10-15 वर्षापूर्वीचा सत्ताधारी पक्ष, पंजाबमध्ये 3 वर्षापर्यंत सत्ता काँग्रेसची होती, तिथे काँग्रेस अतिशय नगण्य झाली. काँग्रेसची ताकद घटली गेली. ह्याचं कारण काँग्रेसची मतं केजरीवालांकडे वर्ग झाली, केजरीवालांकडे वळली. हे काँग्रेसच्या लक्षात आलं की आपण नुसता भाजप विरोध करतोय, पण आपली मतं घेणारा, आपल्या मतदारांना आकर्षित करणारा कोणती दुसराच आहे. मुळामध्ये ते काँग्रेसच्या लक्षात आलं म्हणून बरं झालं. पुढे नुकसान होणारं काँग्रेसचं टाळणार आहे. कारण भाजपवर नाराज असणारे, भाजप पक्षावर कोणती नाराज असणारच. सत्तेत जेव्हा भाजप असतो, कुठलाही पक्ष सत्तेत असतो, त्यावेळेला त्या पक्षावर नाराजी असतेच. मग त्या पक्षावर नाराज असणारे, म्हणजे आता उदाहरणार्थ भाजप सत्ताधारी आहे, तर भाजपवर जे नाराज असणारे आहेत, कार्यकर्ते आहेत, असंतुष्ट कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते जाणार कुठे? तर ते काँग्रेसकडे जाणार होते. दिल्ली असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल. पण इथे त्यांना पर्याय राहिला केजरीवालांचा, आणि केजरीवालांचा पर्याय राहिल्यामुळे भाजपवर नाराज असणारे कार्यकर्ते हे केजरीवालांकडे गेले, ते काँग्रेसकडे गेले नाहीत. त्यामुळे काँग्रेसचेही मतदार, ही काँग्रेसची नवीन कार्यकर्ते काँग्रेसकडे येत नाहीत म्हटल्यावर काँग्रेसचे मतदारही केजरीवालांकडे वळले. हे सगळं काँग्रेसच्या लक्षात आलं आणि काँग्रेसने यावेळेला ठरवलं असं, सुरुवातीला जोर केला, आपली सगळी ताकद शक्ती पणाला लावली. परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की आपण कितीही ताकद पणाला लावली तरी आपलं एवढं काही दिल्लीमध्ये संघटन उभं राहिलेलं नाही आहे, संघटनात्मक शक्ती नाही आहे, एवढी बळ नाही आहे. त्यामुळे आपण सत्तेवर येऊ शकणार नाही. परंतु आपण सत्तेवर येऊ शकणार नसलो तरी देखील भाजप एक वेळ सत्तेवर आला चालेल, पण केजरीवाल येता कामा नये. केजरीवाल सत्तेवर जर आले तर भाजपची ताकद कमी होणार नाही आहे. काँग्रेसची ताकद मात्र संपूर्णपणे आत्ता जशी कमी आहे, शून्य आहे, तशी शून्यच राहणार आहे. आता या उलट परिस्थिती होऊ शकते. या उलट अशी परिस्थिती होईल की भाजप तिथे क्रमांक 1चा पक्ष असल्यामुळे आणि काँग्रेसचा किती म्हटलं तरी राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष असल्यामुळे, आज लोकसभेमध्ये काँग्रेसचे 99-100 खासदार आहेत. 3 ते 4 राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. 4-5 राज्यांमध्ये काँग्रेस विरोधी पक्षनेतापदी आहे. त्यामुळे दिल्लीमध्येही केजरीवाल यांची आता सत्ता नसल्यामुळे केजरीवाल यांचे कार्यकर्ते जे आहेत, केजरीवालांकडे असलेले आमदार किंवा नेते आहेत, ते हळूहळू काँग्रेसकडे जाऊ शकतात. केजरीवालांवरचा विश्वास हा दिल्लीकरांचा केजरीवालांवरील विश्वास उडत चाललेला आहे, कमी होत चाललेला आहे. त्यामुळे केजरीवालांकडचे नेते, कार्यकर्ते आणि केजरीवालांचे मतदार हे काँग्रेसकडे जाऊ शकतात. त्यांना काँग्रेसचा पर्याय राहू शकतो, कारण केजरीवालांकडे आता सत्ता नाही. आणि पंजाबमध्येही केजरीवालांकडे सत्ता पुन्हा येणार नाही. ह्यामुळेच केवळ दिल्लीतली सत्ता जाणं हे काहीही करून गरजेचं होतं, आणि ते काँग्रेसच्या फायद्यासाठी. त्यामुळे संजय राऊत जे म्हणाले ते आहे, खरंच आहे ते, की काँग्रेसला भाजपचा पराभव करायचा होता की केजरीवालांचा पराभव करायचा होता. तर खरं सांगायचं तर काँग्रेसला केजरीवालांचाच पराभव करायचा होता, कारण काँग्रेस पुढं अन्य पर्याय नव्हता. केजरीवालांचा पराभव झाला नसता तर काँग्रेस जशी आहे तशी शून्यच दिल्लीमध्ये शून्यच राहिली असती, तिची ताकद वाढली नसती. ह्याचं कारण भाजपचे कार्यकर्ते, नेते, भाजपचे मतदार काँग्रेसकडे वळणार नाही आहेत. जे काँग्रेसचेच मतदार हे केजरीवालांकडे वळलेले आहेत, ते मूळचे काँग्रेसचे असलेले आणि आत्ता केजरीवालांकडे गेलेले मतदार, कार्यकर्ते, नेते हे काँग्रेसकडे वळू शकतात. कारण केजरीवालांकडे सत्ता नाही आहे, आता याच्यापुढे सत्ता येणे शक्यताही नसणार आहे. आणि केजरीवालांना त्यांच्या एककल्ली, त्यांच्या हट्टी दुराग्रही स्वभावाला त्यांचे कार्यकर्ते कंटाळलेले आहेत. त्यामुळे
काँग्रेससमोर कोणताही दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे दिल्लीत भाजपची जी सत्ता आलेली आहे तिला कळत नकळतपणे तरी काँग्रेसच कारणीभूत ठरलेली आहे हे नक्की. मंडळी, यावर आपला काय अभिप्राय आहे? आपण नक्की अभिप्राय द्या. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.